महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचंड सभा होत आहेत। उद्धव ठाकरे जातील तिथे लाखो लोकांची गर्दी होते आहे। हातामध्ये मशाल आहे, जणू काय उद्धव ठाकरे आए हैं नई रोशनी लाए हैं। एवढी प्रचंड गर्दी होते आहे। या गर्दीचं एक कारण आहे, आपल्याला त्यांना महाराष्ट्राला, शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला विजय द्यायचा। पण ही गर्दी यासाठी सुद्धा होत्या उद्धवजी, नरेंद्र मोदी 4 जूनला रिटायर होत आहे। म्हणजे आपण त्यांना डिसमिस करतो आहोत। आपण संस्कारी लोक आहोत, 10 वर्ष नोकरी केली, आपणच चिटकवलं होतं सगळ्यांनी मिळून। आता त्यांचा निरोप समारंभ आपण करतो आहोत आणि त्या निरोप समारंभालाही गर्दी होते आहे। नरेंद्र मोदी हा एक निराश, हताश आणि हतबल झालेला माणूस। 10 वर्ष त्याने देशसेवेच्या नावाखाली देश लुटला, देश बर्बाद केला। आता त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला त्यांना हिमालयात पाठवायची वेळ आली। त्यांची इच्छा होती, झोला लेकर आया हूं, झोला लेकर जाऊंगा। अब झोला लेकर जाएंगे। राजन विचारेंना मी सांगेन, आपण दिल्लीला जाताना एक झोला घेऊन जा। आपलं सरकार येत आहे केंद्रात। नरेंद्र मोदी इतके हताश आहेत, इतके निराश आहेत, इतके हतबल आहेत कि रोज एक खोटं बोलतायत, रोज एक झूठ बोलतायत। झूठ बोलने की मशीन अगर कोई होगी वो नरेंद्र मोदी है। एक नंबरचा खोटारडा आणि ढोंगी माणूस पुण्या देशात जन्माला आला असेल तर नरेंद्र मोदी त्याचं नाव आहे। पण मी सांगतो, नरेंद्र मोदींनी, अमित शहानी आमचा धनुष्यबाण आमच्याकडून घेतला, चोरला आणि बेईमानांच्या हातात दिला। पण मी गॅरंटी देतो, मोदीची गॅरंटी नाही, ही उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे। तुमचं कमळ सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहू देणार नाही। तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलत, आम्ही या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून तुमचं कमळ नष्ट केलं नाही तर शिवसेना नाव सांगणार नाही। आणि या महाराष्ट्रातलं आणि देशातलं वातावरण तेच आहे, आप कमल नहीं बचेगा। ते परवा चालले आहेत अयोध्येला, रोड शो करणार आहेत अयोध्येला। रोड शो करा ना, रोड शो, पण राम आमच्या पाठी। अयोध्येत बसलेला राम जो आहे, त्या रामाला माहिती आहे प्राणप्रतिष्ठा झाली, जे मंदिर उभं राहिलं ते हजारो लाखो शिवसैनिकांच्या बलिदानातून उभं राहिलेलं आहे। तुमच्यासारख्या ढोंगी आणि पापी लोकांच्या मदतीने उभं राहिलं नाही। या महाराष्ट्राच्या देशामधलं वातावरण जे आहे हे झपाट्याने बदललं। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एक परिवर्तनाची, बदलाची लाट आलेली आहे। आणि 4 जून नंतर आपण पाहाल, या देशामध्ये मोदींची फडफड आणि तडफड कायमची थांबलेली असेल आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा या देशाच्या राजकारणातून नष्ट झालेला।
ही बदला आणि सूड घेण्याची वेळ आपल्याला. ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी हिंदुहृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना निर्माण केली, स्थापन केली, ती शिवसेना या गुजरातच्या 2 चोरांनी तोडण्याचा प्रयत्न केला, फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही ही शिवसेना ते खतम करू शकले नाहीत. ही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आणि ताकद. आणि मी मगाशी सांगितले ते परत सांगतो, आमच्या हाती मशाल आहे आणि प्रभू श्रीराम सुद्धा एका हातात धनुष्य आणि एका हातात मशाल घेऊन उभा आहे, लक्षात घ्या. तुम्ही धनुष्यही नष्ट करू शकणार नाहीत आणि आमची मशाल सुद्धा विझवू शकणार नाही. या देशातला शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला प्रत्येक जण गेल्या 10 वर्षामध्ये मोदींच्या राज्यामध्ये कधी सुखी झालेलं आम्ही पाहिलं. त्यांनी काय सांगितलं मग काल मोदींनी? इंडिया आघाडी सत्तेमध्ये आली तर संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल. त्याच्यावरती मी फार सविस्तर बोलणार नाही, पण नक्कीच उद्धवजी, आपलं सरकार केंद्रात येत आहे आणि वेगळ्या पद्धतीनं संपत्तीचं पुनर्वाटप करणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षात हा देश मोदी आणि शहा आणि त्यांच्या लोकांनी जो लुटला आणि मुठभर धनिकांची संपत्ती वाढवली, त्या सगळ्यांची संपत्ती जप्त करून ती संपत्ती या आपल्या गोरगरिबामध्ये वाटायला हवी. अशा प्रकारचं संपत्तीचं पुनर्वाटप आपण केलं पाहिजे. आणि आम्हाला खात्री आहे, हा देश आणि हा महाराष्ट्र एका विचारानं पेटून उठलेला आहे आणि मशाल आता विझणार नाही. ठाण्यामध्ये तर लूटमार करणारी गोल्डन गँगच आहे राजनजी. या गोल्डन गँगच्या